महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा निवृत्त झालेले कार्यकारी अभियंता आहेत. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून इंटर सायन्स आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे महाराष्ट्र येथून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग आणि पाणलोट क्षेत्र विकास या विषयांवर व्याख्याने दिली आहे. तसेच जलसंधारण क्षेत्रात लोकांची क्षमता वाढवणी करण्याचे काम त्यांनी केले आहे. वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये जलसंधारण आणि सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग या विषयांवर लेख लिहिले आहे. या विषयावरील परिसंवादामध्ये सहभाग घेतला आहे. सिंचन सहयोग या संस्थेमध्ये सक्रिय सहभाग आणि सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग या विषयावर शोधनिबंध सादर केले आहे. आकाशवाणी पुणे केंद्र आणि दूरदर्शनवर जलसंधारण व सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग या विषयावर 5 वेळा भाषणे दिली आहेत. नॅशनल वॉटर अकॅडमी खडकवासला पुणे येथे सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग किंवा पाणी वापरकर्ता संस्थांची स्थापना या विषयांवर व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून त्यांनी कार्य केले आहे. आधुनिक शेती पद्धती आणि प्रभावी जलव्यवस्थापन या विषयांवर इस्रायलचा अभ्यास दौरा केला आहे. 23 मार्च 2005 रोजी लोकसत्ता फोरम फॉर पॉलिसी डेव्हलप अँड वॉटर कॉन्फ्लिक्ट्स इन इंडिया आणि सोफोकॉम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाण्यावरून होणारे संघर्ष या विषयावरील राज्यस्तरीय लेख स्पर्धेत त्यांना तृतीय पारितोषिक मिळाले आहे. आतापर्यंत त्यांची 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी एक माझा सिंचन प्रवास द्वितीय आवृत्ती निघालेली आहे या पुस्तकाची आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाने या पुस्तकाची निवड केली आहे. दुसरे पुस्तक आहे फ्रॉम डॅम्स टू फार्म्स. ही दोन्ही पुस्तके विश्वकर्मा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहेत. मी आता लेखक माननीय पोखरकर सरांना आपले मनोगत मांडण्यासाठी सादर आमंत्रण करते. सर्वांना नमस्कार. पिंपळ पान ते मेपल लीफ, खरं तर या पुस्तकास माननीय श्री ज्ञानेश्वर मुळे निवृत्त सचिव आणि राजदूत विदेश मंत्रालय यांची प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक लिहिण्याचा हेतू की नावातच पिंपळपान म्हणजे हे आमच्या गावाचं नावाचं प्रतीक आणि मेपल लीफ हे कॅनडाचे एक महत्त्वाचं प्रतीक आहे की कॅनडाच्या राष्ट्रध्वजावर आणि त्यांच्या नाण्यावर हे स्थित आहे. खरं तर हे पुस्तक लिहिण्यामागे एक हेतू असा की आम्ही स्वतंत्र प्रवास कधी अमेरिका वा कॅनडाला केलेला नाही आहे. माझे चिरंजीव राहुल, स्वप्ना आणि पियुष हे 2011 साली कॅनडाला गेले. एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक नवीन त्यांना संधी मिळाली आणि त्या ठिकाणी गेले आणि त्याच दरम्यान आमची धाकटी कन्या शीतल, जावई निखिल आणि धाकटी नात अनुष्का हे अमेरिकेला गेले. हे पिंपळगाव ते व्हँक्युव्हर वाया ट्रॉय हे शहर आहे. हे अमेरिकेच्या मिशिगन स्टेटमध्ये जे डेट्रॉईट मेट्रो टाउनमध्ये आहे आणि व्हँक्युव्हर हे कॅनडामध्ये ब्रिटिश कोलंबिया हा जो देश आहे त्याच्यामध्ये एक सुंदर असं एक शहर आहे. खरं तर आम्ही ह्या प्रवास जो केला हा स्वतंत्रपणे प्रवास केला. याच्या अगोदर या ज्या ट्रॅव्हल कंपनी होत्या या ट्रॅव्हल कंपनीमध्ये प्रवास झाला, पण त्यावेळेला काय असतं की त्यांची मदत असते आपल्याला, म्हणजे अगदी विजा काढण्यापासूनच मदत होते आणि नंतर मग त्यांचे कर्मचारी असतात, सहकारी असतात, त्यामुळे फारशी अडचण येत नाही. अगदी हॉटेलच्या याच्यापर्यंत ते आपले साहित्य किंवा मदत करत असतात. यावेळेला आम्ही उभयत आणि माझ्या पत्नी आणि आम्ही प्रवास केला. अगोदर जाण्याच्या अगोदर मी 2013 साली अमेरिकेला गेलो आणि त्याच्या अगोदरच्या ज्या विजाच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या केल्या आणि ते करताना काही ज्या अडचणी आल्या त्याचाही उल्लेख तो यामध्ये केलेला आहे. मगर सर या पुढे आहे इथे.
एक मगर सर हे आमचे फार जुने स्नेही आहे. मगर सर हे कोकण कृषी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर आहे माझे त्याचं. आणि यांचे बंधू, मोठे बंधू कृष्णराव मगर हे आमचे खास मित्र. आम्ही पाटबंधारे खात्यात एकत्र काम केलं. आता ते या जगात नाही आहेत. आभार तुमचे आले तुम्ही. हा जो प्रवास आम्ही वसंतराव पोखरकर या पुढे हे वसंतराव पोखरकर हे एक उद्योजक आहे पुण्यामध्ये, इंजिनियर उद्योजक आहे. त्याला थोडीशी गैरसोय होते, छोटा लहान असं दिसतंय, ठीक आहे. आता तेवढं जरा सांभाळून घ्या तेवढं. तर आम्ही हा जो प्रवास केला, अगोदर अमेरिकेला गेलो आणि तिथे ट्रॉय या शहरामध्ये काही दिवस ह्या मुलांकडे प्रवास केला. ते सांगण्याच्या अगोदर की हे दोन्ही माझे चिरंजीव सुनबाई, जावई आणि मुलगी हे पुणे विद्यापीठाचे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत आणि त्यामुळे त्यांना जी संधी मिळाली त्या ठिकाणी ते गेले. आम्ही जेव्हा ट्रायला गेलो तर तिथली शिस्त, तिथली स्वच्छता ही इतकी वाखाणण्यासारखी आहे की एकदम फरक जाणवला. आम्ही काही ज्या वेळेला काही फिरलो त्यांच्या सोयीप्रमाणे, मुलांच्या सुट्टीप्रमाणे काही जवळची शहरं बघितली. नंतर तिथे काही बागेमध्ये फिरणं झालं, लोकांबरोबर इंटरॅक्शन झालं आणि त्यानंतर काही दिवसांनी आम्ही व्हँक्युअरला गेलो. व्हँक्युअर हे ब्रिटिश कोलंबिया या शहराचं, या राज्यामध्ये अत्यंत सुंदर असं शहर आहे. हे पॅसिफिक महासागराच्या तीरावर बसलेलं शहर. इथे देखील मुलांच्या सोयीप्रमाणे आम्ही वेगवेगळी शहरं बघितली आणि त्या वेळेला ज्यावेळेला आम्ही परत आलो, 1-2 वर्षांनी काही कामानिमित्त परत गेलो आणि त्यावेळेला उर्वरित शहरं बघण्याला सुरुवात केली. आणि मी सुरुवात अशी केली की त्या शहराच्या किंवा आपण जे प्रवास केला त्याच्या नोंदी ठेवायच्या. जवळजवळ आमच्या या दोन्ही देशामध्ये 5 ते 6 वेळा प्रवास झाला. ती वेगवेगळी कारणं असेल. 12वी नंतर त्यांचा ग्रॅज्युएशन समारंभ असतो. आमच्या त्या नातीच्या वेळेला मी गेलो. आमचा नातू जो 12वी झाल्यानंतर त्याचा ग्रॅज्युएशन समारंभ होता त्यावेळेला गेलो. आणि नंतर ते ज्यावेळेला पदवीधर झाले, त्यांचा नातू पदवीधर म्हणजे कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर झाला, त्या समारंभाला आम्ही हजर होतो. आणि नात ही BS बॅचलर ऑफ सायन्स, तिकडे आपल्या इक्वॅल टू MBBS. आणि त्याला जेव्हा MDला प्रवेश मिळाला, तिचं व्हाईट कोट सेरेमनी होता, त्यावेळेला तिथे आम्ही हजर राहिलो. आणि हे करताना तिथलं बऱ्याच तिच्या आपल्याकडनं जी काही मुलं गेले तर त्यांच्याबरोबर काही चर्चा झाली. खरं तर आपले जे लोक गेले जे ऑब्झर्व केलं तर प्रत्येकाने तिथे आपली थोडी वसाहत अनुसारखे संख्या वाढवायला सुरुवात केली. म्हणजे कॅनडाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सरी म्हणून एक शहर आहे जे की ब्रिटिश कोलंबिया राज्यात आहे. तिथे जर जवळजवळ 5 ते 6 लाख पंजाबी लोकांची वस्ती आहे. जे विनोदाने लोक म्हटलं की अमृतसर नाही, हे अमृतसरी आहे, सरी नाव आहे. तर हे असे आपल्याकडनं गेलेले लोक जे आहेत तिथे घट्ट पाय रोवून बऱ्यापैकी आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीचे जेव्हा बोलण्याचा संबंध आला काही कार्यक्रमानिमित्त, तर प्रत्येक राज्याचे जे प्रत्येकाने मंडळ काढले, जसं आपल्याकडे महाराष्ट्र मंडळ काढले, तामिळनाडूचं आहे, कर्नाटकचं आहे, सगळ्या पद्धतीचे आहे. तर ह्या पुढच्या पिढीला सहज माझं इंट्रोडक्शन झालं. मी विचारलं, एक महत्त्वाची गोष्ट मला आढळून आली की मातृभाषेवर प्रत्येकाचं प्रेम आहे. म्हणजे काही ठिकाणी तर असं आहे की मराठी शिकण्यासारखे लोक क्लास लावतात, मराठी क्लासेस सुरू केले, जसे तमिळ क्लासेस सुरू केले. आणि परंतु मी सहज त्यांना विचारलं की हे तुमचं शिक्षण झालं, तुम्ही भारतात परत येण्याचा काय तुमचा विचार? त्याच्यावर एकानेही उत्तर दिलं नाही. कदाचित असंही कारण असेल की तिथल्या त्यांना संधी मिळतात, काही नोकऱ्याच्या संधी आहेत, ते नागरिक झाले, त्यामुळे हे असू शकेल. तर याचं सर्व टिपण मी वेळोवेळी करून ठेवलं. मागील वर्षी आमचा नातू ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुण्यात आला, आमच्याकडे काही दिवस राहिला, नंतर आजोळी गेला. आणि परत आल्यानंतर आम्ही त्याला घेऊन आमच्या गावी गेलो, पिंपळगावला, जे आमचे शेतावर घर आहे.
शेतावर फेरफटका मारला आणि आम्ही घरीत बसलो असताना मी त्याला म्हटलं बघ मी या ठिकाणाहून मंचरला 6 किलोमीटर पायी जात होतो आणि परत 6 किलोमीटर पायी येत होतो. एवढे कसं शक्य आहे? तुमच्यावर बस नव्हती का? सोल बस नव्हती का? तर खरं म्हणजे माझा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व काळात, म्हणजे आमची सायलेंट पिढी, सायलेंट जनरेशन, जे शांत आणि मोस्ट डिप्राईव्ह पिढी. मगर साहेबांना कल्पना असेल, माझं परवाच बोलणं झालं की ज्यावेळेला ते पुण्यात आले त्यांची परिस्थिती ते मला सांगत होते आणि मी माझं आठवत होतो. त्यामुळे ही परिस्थिती अशी की आमचा पहिल्या आणि दुसरीचा वर्ग हा पिंपळाच्या झाडाखाली आणि घोडनदीच्या कडेला जो वड आहे, माझे सहकारी आमच्या गावचे आहेत बरेच लोक इथे पुण्यात स्थायिक झालेले, वडाखाली बसत होती. आणि 1952 साली आमची पुणे लोकल बोर्डामार्फत पहिली शाळा तयार झाली आणि ती आमची शाळा. आकाशात विमानाचा आवाज जरी आला तर सर्व वर्गच्या वर्ग असा बाहेर पडत असेल आणि याला शिक्षकांनी कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. हा तो काळ. मग थोडा मी विचार केला की आपण नुसतं कॅनडा आणि अमेरिकेचं पुस्तक लिहिण्यापेक्षा आपण याला अशी जोड दिली तर ती नवीन पिढीला निश्चितच ते उपयुक्त ठरेल आणि म्हणून मी या पुस्तकाची निर्मिती झाली. खरं तर अमेरिका या देशामध्ये बरेच आता काय फार अमेरिकेला जाणं कौतुक नाही, परंतु सध्या हा जो प्रकार आहे विजा नोकर मिळत नाही किंवा नोकऱ्यांचं अडचणी आल्या, कॅनडामध्ये माझं अजून तशी परिस्थिती दिसत नाही आहे. या पुस्तकाची रचना मी 3 भागात केली. म्हणजे की पहिल्या भागामध्ये एक प्रातिनिधिक स्वरूपात माझं बालपण, माझं शिक्षण, नोकरी आणि सामाजिक काम याच्यावरही थोडंसं केलेली आहे, जेणेकरून ह्या नवीन पिढीला ही प्रातिनिधिक स्वरूपात माहिती कळेल. आणि अमेरिकेला जाताना विजा काढताना ज्या अडचणी आल्या किंवा प्रोसिजर आहे त्याबद्दल लिहिले. आणि त्याच भागामध्ये अमेरिका आणि कॅनडा यावरती मी वेळोवेळी टिपण काढत होतो. ते टिपण एकत्रित करून ती असं त्या भागात लिहिलं आहे. तिथे जे आम्ही फिरलो वेगवेगळ्या शहरामध्ये, तर ह्या वेगवेगळ्या शहरामध्ये जो प्रवास झाला त्याचंही वर्णन त्या भागात केलेलं आहे. तर हा तिसरा भाग जो आहे, या तिसऱ्या भागामध्ये म्हणजे पारपत्र लागण्यासाठी जी कागदपत्रं लागतात किंवा विजा अमेरिका आणि कॅनडा या देशामध्ये जाण्यासाठी जे वेगवेगळे प्रकारचे विजा लागतात त्या विजाविषयी माहिती दिली. खरं तर हे पुस्तक तयार करताना माझ्या कुटुंबाचा सहकारी आहे, माझ्या पत्नीचं तर आहे, परंतु आमचं संपूर्ण कुटुंब म्हणजे माझ्या 2 कन्या, 2 जावई, 2 नाती आणि नातो आणि सोन, हे अशासाठी की आम्ही बऱ्याच वेळा एकत्र प्रवास केला. आम्ही कटाक्षाने टाळलं. आमचा जरी खाजगी प्रवास झाला तरी आमचे खाजगी फोटो मी कुठेही पुस्तकात टाकलेले नाही. जे फोटो घेतले ते ऑनलाईन जे आहेत त्याला रेकॉर्डेड त्याचं त्यांना विकत ते फोटो घेतलेले आहेत आणि फोटो असे रंगीत फोटो असे टाकलेले आहेत. पुस्तकाची प्रत झाल्यानंतर मी ती मांडले साहेबांनी पाठवली. त्याचं कारण असं की मांडले साहेब देखील शासनाच्या वतीने कॅनडात गेले होते आणि ते व्हँकुव्हर शहरातच गेले होते. आणि नंतर काही दिवस त्यांनी अमेरिकेत प्रवास केला. त्यांनी मला काही सूचना केल्या आणि या सूचनेप्रमाणे मी दुरुस्ती केली आणि अशा रीतीने हे पुस्तक तयार झालं. एक टायपिंगला बऱ्याच अडचणी आल्या, त्या मॅडम समोर आहेच आहे, तर त्याच्यातून आम्ही मार्ग काढला. मी बऱ्याच टायपिंग केलं. त्याचं मुद्रित शोधन जे आहे त्या मॅडम आहेत दीपाली मॅडम, त्यांनी केलं आणि पुस्तकाची मांडणी ह्या भारती मॅडम जे आहेत त्यांनी केलं. पुस्तकाचं नाव जे आहे आमच्या इथे राहुल आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ तर आता VFX असल्यामुळे त्यांनी 5-10 मिनिटांमध्ये परत पाठवून दिलं मला. तर अशा रीतीने हे पुस्तक झालं. खरं तर ह्या पुस्तक आपण का वाचावं, मी फारसं बोलत नाही. ही सर्व व्याख्याते मंडळी जी आहेत, तज्ञ मंडळी, आदरणीय मंडळी हे त्याबद्दल काही बोलतील.
हे पुस्तक आबालवृद्धांसाठी देखील उपयुक्त आहे. म्हणजे ज्यांना परदेशी जायचे मुलांना त्यांना उपयुक्त आहे. ज्यांचे मुलं परदेशी आहेत त्यांना देखील त्या पालकांना उपयुक्त आहेत. साहित्यप्रेमी मंडळींना उपयुक्त आहेत. आणि एकूणच ही रचना अशी झाली. खरं तर आम्ही ज्यावेळेला परत येतो असायचो त्यावेळेला ज्यावेळेला विमान एअरपोर्टवर उतरत असताना इथली झाडं दिसायची, घरं दिसायची आणि काहीतरी थोडंसं वेगळं वाटायचं की आपण आपल्या इथे आलोय. तर अमेरिकेमध्ये सुबत्ता आहे, सुव्यवस्था आहे, सुरक्षितता आहे. पण इथं आपल्याला गर्दीतही सुरक्षितता वाटते. त्याचं कारण इथे माणसामध्ये माणुसकीची हूप आहे आणि नात्याची वेळ घट्ट आहे. मी फारसं बोलत नाही. आपण सर्व आला, मला सर्वांचा उल्लेख नामजरी करता नाही आला तरी माझी प्रेमाची माणसं आहेत. जशी मी सांगितलं की मायेची हूप आहे त्या पद्धतीने मी आपण सर्वांचं आभार मानतो आणि माझे प्रस्तावना संपवतो. धन्यवाद.